नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर बघा मंडळी, किती छान मस्त पाऊस पडतोय बाहेर आणि असा छान पाऊस पडत असताना मस्तपैकी गरमागरम चहा प्यायला मिळाला तर किती मोठा आनंदाची गोष्ट आहे ना. माझ्यासाठी तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळेजण एकदम मस्त असतील, आनंदात असतील. तर सर्वांनी गुरुपौर्णिमा कशा प्रकारे सेलिब्रेट केली नक्की मला कमेंट करून कळवा. आणि ज्यांना गुरुपद घ्यायची इच्छा होती त्यांनी घेतलं की नाही ते सुद्धा कमेंट करून कळवा. आणि आज सर्वात आधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत आपल्या फॅमिलीमध्ये त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते की तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि तुम्ही सगळेजण एवढं प्रेम देत आहेत. आणि हे खरंच खूप मोठं मोटिवेशन आहे माझ्यासाठी की तुम्ही मला एक प्रकारे मोटिवेट करताय माझ्या कामामध्ये करण्यासाठी. तर तुम्ही इतकं प्रेम देत आहे त्याबद्दल खूप 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 थँक्यू तुम्हाला सर्वांना. आणि तुम्ही सर्वजण कमेंट पण करत जा. जर तुमचं काही सजेशन असेल ना तर मला नक्की सांगा. आणि म्हणजे तुम्ही सगळे माझ्यासाठी एक यूट्यूबची फॅमिलीच आहे आपली सर्वांची आणि तुम्ही सर्वजण खूप इम्पॉर्टंट आहात माझ्यासाठी. जर तुम्ही काही मनापासून काही सजेशन्स देत असाल तर मला खूप आवडेल. मला एक्सपेक्टेशन असेल की मी कोणत्या गोष्टींवर व्हिडिओ बनवावा. जर तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही नक्की सांगा. कारण म्हणजे तुम्ही सर्वजणी माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहात आता आणि माझ्या मैत्रिणीच आहात तुम्ही सर्वजणी. तर तुम्ही नक्की मला शेअर करू शकता. तर मलाही आवडेल तुम्ही सांगितलेल्या विषयांवर व्हिडिओ बनवायला. कारण ब्लॉग्स मी बनवते हे खरं आहे पण फक्त तेच दाखवायचं, लाईफस्टाईलच दाखवायची असं नाही आहे माझं. जर मला जर काही नॉलेज असेल कोणत्या गोष्टींचं तर मला खूप आवडेल तुमच्याबरोबर शेअर करायला. आणि काही नवीन नवीन गोष्टी मीही अजून शिकते आहे आणि काही अनुभवातून आपण शिकतो. तर तुमचेही काही अनुभव असतील तर तुम्ही माझ्याशी शेअर करा, मीही तुमच्याशी शेअर करेल. आणि अशा प्रकारे आपण आपली म्हणजे जी फ्रेंडशिप आहे ती पण ग्रो होईल. तर मला खूप आवडेल तुमच्याशी सर्व काही शेअर करायला, माझी माहिती शेअर करायला. तुम्ही फक्त असाच सपोर्ट असू द्या, असंच प्रेम असू द्या, एवढीच तुम्हाला माझी आज विनंती आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजची पिढी बघा मोबाईल मध्ये कशी अडकलेली आहे आजची पिढी. स्वराज बर्थडे तुझा, कसं वाटतंय तुला तुझा बर्थडे? छान. आज स्वराचा बर्थडे आहे, कसं वाटतंय स्वरा तुला? खूप छान. मला माझ्या बर्थडेला कधीच छान नाही वाटत, कधीच नाही. का? खूप गाणं का? रोज वाटतच बर्थडेला अजून. असं नाही बोलायचं. स्वराने ड्रेस छान घातलाय पण ब्लॅक पिंक. हा मस्त क्रॉप टॉप. हा स्वरा मस्त दिसते. स्वरा झोप आली स्वरा तुला? परा तुला नाही आली का झोप? पूर्णाची पोळी खाल्ली का? भाऊ तू पण खाल्ली का? अरे अभ्यास बिभ्यास करा जरा, होमवर्क वगैरे आहे की नाही तुम्हाला? झाला तुझं सकाळी करून? परीचं झाला असेल, माही आणि स्वराचा नाही झालाय ना? स्वराचं तर काय आज बर्थडे म्हटल्यावर काय स्वरा अभ्यास करणार. बरं प्लॅनिंग काय? बरं स्वरा काय प्लॅनिंग आहे मग आज बर्थडेचा? आम्हाला पार्टी, फ्रेंड्सलाच पार्टी आणि आम्हाला? अरे काय आम्हाला नाही पार्टी आणि फक्त तुझ्याच फ्रेंडला पार्टी. कुठे जाणार आहे मग पार्टी करायला? हॉटेलला जाणार आहे. अरे वा. नॉनव्हेज खाणार आहे? व्हेज खा, आज गुरुपौर्णिमा आहे. हो आज गुरुपौर्णिमा आहे, व्हेज खायचा. आणि पाऊस बघा किती आहे, रिक्षाने जा. हे बघा किती पाऊस आहे बाहेर, खूप पाऊस पडतोय. शाळेला सुट्टी नसते. व्हिडिओ कोणती पाटकरची टीचर बघत असेल सुट्टी द्या. हे बघ वीकेंडला तर पाऊस असतोच, प्रत्येक वीकेंडला पाऊस असतोच. मंडे पासून पाऊस गायब होऊन जातो फ्रायडे पर्यंत आणि वीकेंडलाच येतो. हो ना, बरोबर ना? कॉपीराइट असतात तेव्हा. हा ह्या मुलांचं असं म्हणणं आहे पावसासाठी. काय म्हणणं आहे माऊ तुझा की जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हाच पाऊस भरभरून येतो की आम्ही क्रिकेट नका खेळू. हा ज्या शाळा असते त्या पाऊस नाही, बिलकुल नाही. शाळा असल्या जाताना नाही, शाळेत जाऊन बसल्यावर पाऊस येतो. अरे रे रे. आणि परत बंद, घरी आल्या बंद होतो.
दुसऱ्या दिवशी परत शाळेत गेल्यावर पाऊस. तुषारला तर एक थेंब नाही पडत. तेच मी बोलते ना, पाऊस विकेंड्सला जास्त असतो. मागच्या पण विकेंडला खूप पाऊस होता बघा, सॅटर्डे संडे. या पण विकेंडला खूप पाऊस आहे. उद्या जर मिळाला तर तू. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे, सोमवारी पण खूप पाऊस पडला पाहिजे म्हणजे सोमवारी शाळेला? नाही, आमचं म्हणणं 1 महिना तर पडलाच पाहिजे. एक्झाम सगळं शाळा डुबली पाहिजे बस. असं नका बोलू. जिंदगी शाळा में और कुछ नहीं चाहिए मुझे. शाळा डुबली तर तुमचं शिक्षण कसं होणार? तुम्ही शिक्षण मोठे कोणाला पाहिजे? इथे स्पोर्ट्स बीट्स मध्ये आम्हाला स्पोर्ट्समॅन पण एज्युकेटेड असतात. चला आता मला जायचंय डान्स क्लासला. सगळ्यांनी व्यवस्थित रिक्षाने जायचं आणि व्यवस्थित यायचं आणि तिकडे जाऊन मस्ती नाही करायची, जरा नीट राहायचं. कपडे बिपडे जरा चांगले घालून जा. ग्लास नाही फोडायचा काचेचा. नाही मस्ती नाही करायची तिकडे. नाही तर नेक्स्ट टाइम कोणत्याच हॉटेलवाले तुम्हाला बोलवणार नाही मस्ती केली तर. आणि ऑटोने जा. मी येते तोपर्यंत डान्स क्लासवर. बाय बाय गाईज. ओहो, तर तयारी चालू आहे आता. स्वराच्या बर्थडेला जायची ना? बर्थडे गर्ल. मेकअप करताय तुम्ही? अरे माही तिचा बर्थडे आहे, तुझा नाहीये. मग काय मग? केक तेच कापणार मी थोडं. एवढे प्रोडक्ट्स मेकअपचे, बाप रे. स्वरा तुझा ड्रेस छान आहे का? वाव. एवढा आणि मोबाईल मध्ये बघून आता ती काकी देत नाही. मोबाईल मध्ये बघून मेकअप चालू आहे हिचा. छान वाटतोय. कोणता ड्रेस आहे? काय बोलतात? कॉर्ड सेट ना? सर दाखव जरा उभं राहून कसं आहे. त्याचं जॅकेट अजून बाकी. ओके, दाखव जॅकेट, दाखव कसं आहे. अजून माऊ तुझा ड्रेस दाखव. बर्थडे पार्टीला जायची तयारी जोरात आहे. हा फाउंडेशन घ्या गाईस, खूप भारी आहे. सारखा चांगला फाउंडेशन तुम्हाला भेटणार. कोणतं फाउंडेशन दाखव. कुठून आणलं ग? दुकान आहे. कोणता ब्रँड आहे? हाय सर आता तू. मस्त वाटतंय ना? बर्थडे गर्ल इज शायनिंग. मी पण येते. हा ड्रेसा फाउंडेशन लागला तुझा पूर्ण मी पण येते. लागेल बी आता बोलतो. मी पण येते. आय एम ऑल्सो कमिंग. मम्मा काय मस्ती चालू आहे? मस्ती नाही करायची. तर ह्यांची तयारी चालू आहे स्वराच्या बर्थडेला जाण्यासाठी आणि मला तर काही कोणी घेऊन जाणार नाही, त्यामुळे मी माझ्यासाठी काहीतरी सिंपल असं आणि टेस्टी असं बनवणार आहे. स्वरा दाखव तुझा ड्रेस. वाव. आणि ते गळ्यात काय घातलंय? हेडफोन्स. वाव, बर्थडे गर्ल. ए चला टाळ्या वाजवा बर्थडे गर्ल साठी लवकर एकदा. चला टाळ्या वाजवा. कोण आला? आर्यन. परी इकडे. परी तुझा ड्रेस दाखव इकडे. ये लवकर. ओहो, परी मस्त दिसते का? प्रोफेसर एवढी वाकून का चालते? प्रोफेसर काय बोलतो? परी मस्त दिसतेस तू. वाव, मस्त रे. तुम्ही पार्टीसाठी मस्त रेडी होतायत. भारी. हातात घालायला सगळे छान दिसतात. तर आज स्वराचा बर्थडे होता आणि स्वराचा बर्थडे होता म्हणून ह्यांची सर्वांची इतकी तयारी चालू होती सगळ्या मुलींची. आणि इकडे माहीकडेच सगळेजण आले होते तयारी करायला आणि सगळे छान तयारी वगैरे करून म्हणजे जवळजवळ 1 तास ती लोक मेकअपच करत होते आणि मेकअप करून वगैरे आत्ता पार्टीसाठी बाहेर गेलेत. तर सगळी मुलं आत्ता बाहेर गेले. तर मी म्हटलं थोडंसं तुमच्याशी गप्पा माराव्यात. काल मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये मी डिटॅन दाखवलं होतं रागाचं, की कसा फरक पडतो हाताला वगैरे करून दाखवलं होतं. तर एका ताईंनी मला मेसेज केला होता की तुम्ही डेली रुटीन, स्किनचं डेली रुटीन दाखवा, स्किन केअर कशी करता आणि कशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेता. तर ते तुम्ही एका व्हिडिओमध्ये दाखवा. तर मी नक्कीच म्हणजे त्या ताईंना पण रिप्लाय देते आणि बाकी सर्व माझ्या जेवढे व्ह्युअर्स आहेत, जेवढ्या लेडीज आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, त्या सर्वांना मी असं एक व्हिडिओ नक्की बनवेल की ज्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती देईल की मी दिवसभरामध्ये स्किन केअर कसं फॉलो करते, कोणते कोणते क्रीम वापरते आणि त्याचप्रमाणे फक्त क्रीम वापरून होत नाही, तर आपण थोडंसं आपण जे काही खातो
म्हणजे जे काही दिवसभरामध्ये आपण खातो त्या गोष्टींचा आपल्या दिसण्यावर सुद्धा खूप मोठा परिणाम होत असतो. तर व्हॉट यू टेक इनसाइड शोज आउटसाइड. तर असं असतं. तर फक्त भारी भारी प्रोडक्ट्स वापरूनच तुम्ही छान दिसणार आहात असं नसतं. तर तुम्हाला तुमच्या तब्येतीची, खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर काही जंक फूड आहे ते तुम्ही अवॉइड करायचं. त्याचप्रमाणे बॉडी हायड्रेट कशी राहील याची काळजी घ्यायची. भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं. तुम्ही कोणती तरी एक ॲक्टिव्हिटी दिवसभरामध्ये करता का याकडे तुम्ही लक्ष द्या. कारण मी योगा करते आणि योगा केल्यामुळे स्किनवर खूप छान ग्लो येतो. आणि आपण दिवसभरामध्ये 1 तास तरी स्वतःला द्यायला पाहिजे. जरी आपण हाऊसवाईफ असलो तरीसुद्धा मला माहिती आहे हाऊसवाईफ्स खूप बिझी असतात दिवसभरामध्ये. म्हणजे नेवर एंडिंग काम असतं हाऊसवाईफ्सला. पण तरीसुद्धा तुम्ही करू शकता. स्वतःसाठी 1 तास तुम्ही काढा. कोणतीही ॲक्टिव्हिटी करा. डान्स क्लास करा, स्विमिंग, योगा, जिम, काहीही करू शकता ज्यामध्ये तुम्हाला आवडतं. हल्ली झुंबाचे पण भरपूर क्लासेस अवेलेबल आहेत. तर तुम्ही झुंबा करू शकता. तर कोणतीही ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता जी तुम्हाला आवडते. पण स्वतःला थोडंसं ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याप्रमाणे तुम्ही थोडीशी स्वतःकडे लक्ष द्याल तर तुम्ही आपोआप स्वतःला ग्रूम करू शकाल. आणि आपण जेव्हा स्वतःकडे विशेष लक्ष देतो आणि आपल्याला जेव्हा फील होतं की आपल्या लुक्समध्ये थोडं आपण बेटर होत चाललो आहे किंवा बाकी गोष्टींमध्ये पण आपण स्वतःकडे जेव्हा लक्ष देतो तेव्हा आपण थोडेसे कॉन्फिडंट बनतो. 4 लोकांमध्ये आपण उठून दिसतो. तर नेहमी जरी तुम्ही हाऊसवाईफ्स असेल तरीसुद्धा तुम्ही स्वतःकडे, स्वतःच्या ग्रूमिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर हा मुद्दा यासाठी सांगितला की काल जो व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा त्या ताईंनी जी कमेंट केली होती त्यामुळे मला हा व्हिडिओमध्ये मला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगावंसं वाटलं. तर मी नक्की तुमच्या सर्वांसाठी स्किन केअरचा व्हिडिओ नक्की घेऊन येईल. आणि माझं होतंच डोक्यामध्ये स्किन केअरचा व्हिडिओ आणायचा. कसं आहे ना की आपण कधी कधी स्वतःला खूप इग्नोर करतो की चला आपण तर घरातच आहे, मग आपण कशाला एवढं छान दिसायचं किंवा छान राहायचं. तर आपण म्हणजे स्वतःला प्राधान्य दिलं पाहिजे की आपण आपली आधी काळजी घेतली पाहिजे. आपण जेव्हा स्वतःची काळजी व्यवस्थित घेतो तेव्हाच आपण दुसऱ्यांची, आपल्या बाकी फॅमिली मेंबर्सची घेऊ शकतो. तर त्यामुळे मी नक्की तुम्हाला तो व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यापर्यंत. आणि कोणते कोणते फूड इंटेक्स आहेत की जे घेतल्याने आपल्या स्किनला ग्लो येतो ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल. म्हणजे मी कोणते फूड इंटेक घेते ते पण मी तुम्हाला सांगेल. दिवसभरामध्ये काय काय खाल्लं पाहिजे किंवा काय काय अवॉइड केलं पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल. आणि लवकरच मी हा व्हिडिओ घेऊन येईल. माझ्या बहिणीने ना माझ्यासाठी औरंगाबादवरून पार्सल पाठवलं आहे. सॉरी, औरंगाबाद नाही, संभाजीनगरवरून माझ्या बहिणीने माझ्यासाठी पार्सल पाठवलं आहे. तर हे पार्सल आहे, ड्रेस आहे. मी दाखवते तुम्हाला ओपन करून. तर हा आहे तो ड्रेस आणि हा कॉटनचा ड्रेस आहे. मी इथे डोंबिवलीत राहते आणि डोंबिवलीमध्ये तर खूप छान छान ड्रेसेस मिळतात. पण ती माझी बहीण, तिचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की तिने तिच्यासाठी जर काही घेतलं तर ती माझ्यासाठी पण घेते. आणि तिने पण असा सेम ड्रेस घेतला आहे पण फक्त कलर वेगळा घेतला आहे तिने. तर हा असा ड्रेस आहे. तर मी आता हा घालणार आहे आणि घालून दाखवते तुम्हाला की कसा दिसतो. तुम्ही पण सांगा मला कसा वाटतोय ते. आणि याचं जो फॅब्रिक आहे ना ते पण खूप छान आहे. प्युअर कॉटन आहे. याला जयपुरी कॉटन बोलतात. मग तिने मला आधी फोटो पाठवला होता. तर हा फोटो जेव्हा मी बघितला तेव्हा मला खूप आवडला. मी तिला बोलली की ठीक आहे तू घेतेस तर घे. मग तिने माझ्यासाठी घेऊन इकडे पाठवला. पण मी ट्रायच नाही केला. आल्यापासून तो तसाच आहे. मी आता ट्राय करते, तुम्हाला पण दाखवते. तुम्ही मला सांगा कसा वाटतोय ते. तर हे बघा असा हा ड्रेस आहे. किती सुंदर दिसतोय बघा. आणि ह्याचा कपडा पण खूप छान आहे आणि ओढणी मेन म्हणजे खूप सुंदर आहे याची. खूप छान दिसतोय ड्रेस. ओढणी दाखवते तुम्हाला. एवढी मोठी ओढणी याची. हे बघा किती मोठी ओढणी आहे. खूप छान आहे हा ड्रेस. अशी घेतली तरी सुद्धा चांगली वाटेल. आणि ह्याचा जी गळ्याची वगैरे डिझाईन आहे ती पण छान दिली आहे. इकडे एक अशी नॉड पण आहे आणि इथे अशी छान डिटेलिंग दिली आहे. स्लीव्स पण छान आहे 3/4. म्हणजे आपण बाहेर उन्हात वगैरे गाडीवर जातो तरी हातांचं एवढं टॅनिंगचा प्रॉब्लेम नाही होत. तर मला तर खूप आवडला हा ड्रेस. मस्त आहे. कलर पण छान आहे.
हे बघ आता हे अजून कपडे आहेत इस्त्रीचे. मी थोडं म्हणजे ना वजन कमी केलं आहे, त्यामुळे हे सगळे जे ड्रेसेस आहे यातले बरेच ड्रेसेस माझ्या बहिणीचे पण आहेत. म्हणजे ती काय करते, तुम्हाला मी सांगितलं ना, ती मला पण कपडे घेते बऱ्यापैकी. म्हणजे तिला एखादा ड्रेस आवडला तर त्या टाईपचं ती मला पण घेत असते. तर त्याच्यामुळे बरेच ड्रेसेस मला तिने दिलेले आहेत यामधले. आणि हे सगळे काही ड्रेसेस माझेत काही तिचेत. पण ना मी वेट लॉस केल्यामुळे माझं वजन कमी झाल्यामुळे मला हे सगळे ड्रेसेस आता फिटिंगला दिले होते मी. तर आता फिटिंगवरून आणलेत, म्हणजे टेलरकडून आणलेत. पण मला यांना पण आज इस्त्री करायचं आहे. तर आज रात्री बहुतेक मी इस्त्री करेल, मला जसा वेळ मिळेल तसं, कारण अजून स्वयंपाक पण करायचा माझा बाकी आहे. आपण ना कपड्यासाठी पागल असतो, आपण बायका कपड्यांसाठी एकदम पागल असतो. आपल्याकडे कितीही कपडे असले तरी आपलं काही समाधान होत नाही. आणि कोणत्याही फंक्शनला जायचं असेल तर आपण हाच विचार करतो, अरे हा ड्रेस तर घालून झालाय, ही साडी तर घालून झाली. आणि माझ्याकडे तर इतके कपडे आहेत तरी सुद्धा कोणतंही फंक्शन असू दे नाही तर काहीही असू दे, मी कन्फ्यूज होतेच की मी कोणती साडी घालू, कोणता ड्रेस घालू. तर म्हणजे माझंच नाही, आपल्या सगळ्या बायकांचा तो प्रॉब्लेमच आहे. आपल्याला कितीही कपडे असले तरी आपल्याला कमीच आहे असं वाटतं. म्हणून तर बहुतेक वेळा आपण आपलं जेव्हा कपाट आवरायला करतो तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं, अरे माझ्याकडे एवढे कपडे आहेत. आणि मी तर नेहमी बोलत असते माझ्याकडे कपडेच नाही आहेत. आता हे कपडे सुद्धा मला इस्त्री करायचे आहेत. मी बाहेर इस्त्री करायला देऊ शकते, पण मला माझ्या कपड्यांना खूप अशी कडक इस्त्री नाही लागत. जसं ऑफिसला वगैरे जाणाऱ्या बायकांना कडक इस्त्री लागते तसं आपल्याला नाही केली तरी चालेल, अशी नॉर्मली इस्त्री केली तरी चालते. म्हणून मग मी घरीच्या घरी मला जसा वेळ मिळेल तसं आपलं शांततेने इस्त्री करते. आणि मला कोणतेही काम करताना सॉंग्स वगैरे मी लावून देते टीव्हीवर वगैरे नाही, यूट्यूबला. आणि मग त्याच्यानंतर मी छान असं ऐकत माझी कामं करते. तर त्याचप्रमाणे मला आता जसं मी त्या दिवशी दाखवलं की अर्धे कपडे मी त्या दिवशी केले, अर्धे आज करणार आहे. तर तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. नवीन सबस्क्रायबर्सचं खूप खूप स्वागत. आणि एका ताईंनी विचारलं होतं की तुम्ही हे सगळे कपडे इस्त्री केल्यानंतर जे दाखवले ते तुम्ही कुठून ऑनलाईन ऑर्डर केले असतील तर लिंक द्या. तर नाही ताई, मी ऑनलाईन नव्हते घेतले ते, मी इकडेच आमच्या मार्केटमध्ये जाऊन ते कपडे घेतले होते. पण हो, मी जे कपडे ऑनलाईन घेतलेले आहेत आत्ता किंवा आधी, तर ते जेव्हा मी घालेल तेव्हा त्याची लिंक मी तुम्हाला पाठवून देईन. कारण मी मोस्ट ऑफ फ्लिपकार्ट आणि मिंत्रावरूनच कपडे घेते, ॲमेझॉनवरून मी जास्त घेत नाही. आणि मला फ्लिपकार्टचा अनुभव पण चांगला आहे, म्हणजे कधी काही नाही आवडले कपडे तर इझी रिटर्न होतात किंवा रिप्लेस होऊन जातात. तर मी त्यामुळे मोस्ट ऑफ फ्लिपकार्टवरचेच कपडे घेते. तर जे कपडे मी ऑनलाईन ऑर्डर केले आणि ते जे एखाद्या व्हिडिओमध्ये मी घातले तर मी नक्की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देईल की हा ड्रेस मी इथून घेतलेला आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि हो ताई, तुम्ही नाव काय त्या ताईंचं, प्राजक्ता पाटील म्हणून नाव आहे त्या ताईंचं, ज्यांनी कमेंट केली होती. तर थँक्यू सो मच ताई, तुम्ही कमेंट करून विचारलं. आणि मी नक्की हॉल व्हिडिओ घेऊन येईल, कारण मी ऑनलाईन ड्रेसेस जास्त वापरते. मी हॉल व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. माझ्या डोक्यात होतच ते हॉल व्हिडिओ घेऊन यायचं, कारण लाईफस्टाईल ब्लॉगर असल्यानंतर आपण अशा प्रकारचे व्हिडिओ तर आणायलाच पाहिजे. आणि तुमच्यासारख्या मैत्रिणी जर मला कनेक्ट होत असतील आणि तुम्ही जर मला विचारत असेल, मी प्रेमाने तुमच्यासाठी व्हिडिओ आणेल, मला खूप आवडेल. तर तुमचे अजून काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम असू द्या. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.